पहिली कंपनी आहे मार्केटमध्ये जी ॲग्रीमेंटवर असं मेन्शन करून देते की तुम्हाला जर आमच्या सर्व्हिसेसमध्ये काही इश्यू आला तर तुम्ही तिथेच डिस्कंटिन्यू करून तुमची उरलेली अमाउंट रिफंड घेऊ शकता. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 100% सर्व्हिस सगळ्यांना देता येईल असं नसतं. कारण एकच हॉटेल आहे, स्टाफ सेम आहे, सर्व्हिसेस सगळ्या सेम आहेत. पण तुम्हाला आवडेल, कदाचित मला नाही आवडेल. फिरण्यासाठी, साईट सीइंगसाठी आम्ही कॅब ड्रायव्हर कम गाईड अरेंज करून देतो. पण फक्त एक नॉमिनल कॉस्ट त्यांच्याकडनं चार्ज करतो आणि बाकी अम्युनिटीज, ऍक्टिव्हिटीज आणि मेडिकल फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून दिलेल्या असतात. ज्यावेळी तुम्हाला प्लॅन करायचा आहे त्यावेळी तुम्हाला फक्त डेट सांगायचे असतात, प्लेस सांगायचं असतं आणि नंबर ऑफ पर्सन वगैरे एवढी डिटेल दिली की बाकी सगळ्या प्लॅनिंग आमच्या असतात. आणि आमचं हे पण म्हणणं आहे की बाबा तुम्ही आमच्या प्रेझेंटेशनला या, तुम्हाला कुठलाही फोर्स नाहीये की बाबा तुम्ही घेतलंच पाहिजे. तुम्ही या, आवडलं तर घ्या, नाही आवडला सुंदर आमचे 3 गिफ्ट्स आम्ही तुम्हाला देऊ आणि चहा कॉफी देऊन तुम्हाला फ्री करू. फक्त 45 मिनिटं वेळ काढून हजबंड वाईफ एवढीच आमची विनंती आहे. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पाच्या एका नवीन भागात मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत सतीश बोरिये यांना. ते मॅजिकल वेव्स या ट्रॅव्हल्स कंपनीचे मॅनेजर आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या कंपनीविषयी आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स या इंडस्ट्रीविषयी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. तर भेटू सतीश बोरिये यांना. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम आम्हाला तुमच्या कंपनीविषयी थोडक्यात सांगा आणि या तुमच्या कंपनीचं मिशन काय आहे? आमच्या कंपनीचं नाव आहे मॅजिकल वेव्स हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड. ही एक टुरिझम कंपनी आहे. म्हणजे ह्याला टाइम शेअर इंडस्ट्री म्हणतात. टुरिझम कंपनी, टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले कसे पॅकेजेस वगैरे देतात ना, तसं आम्ही बल्क डेज देतो. बल्क डेज असं मेंबरशिप म्हणतात त्याला थोडक्यात, असं असतं. आणि आमच्या कंपनीचं विजन असं आहे की आमच्याबरोबर ज्या फॅमिलीज ट्रॅव्हल करतील त्यांच्यासाठी ते ट्रॅव्हलिंग जे आहे ना, ते जे टूर्स आहेत ते जास्तीत जास्त मेमरेबल असले पाहिजे असं आहे. आणि त्यांची जी स्वप्न असतील किंवा त्यांचे जे काही हे असतील ना, ते त्या ट्रॅव्हलमधनं पूर्ण झाले पाहिजेत असं. ओके. मग तुमचे हे पॅकेजेस कसे असतात? ऍक्च्युअली पॅकेजेस म्हणजे बल्क डेज देतो आम्ही. ओके. त्याची व्हॅलिडिटी असते 10 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता वगैरे. बल्क डेज म्हणजे 21 दिवस, 35 दिवस वगैरे असं असतं. किती दिवस वापरायचे, कुठल्या वर्षी वापरायचे आणि कुठे जायचं वगैरे प्रत्येक गोष्टीचं डिसिजन क्लायंटचं असतं. ओके. असं असतं. आणि आम्ही फक्त त्या गोष्टी त्यांच्या चॉईसनुसार पूर्ण प्लॅन करून देतो. मग तुमचे या बल्क डेज जे तुम्ही देता त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड असतात? त्यामध्ये कसं असतं, आम्ही एकतर ट्रॅव्हलिंग इन्क्लूड करून देतो. ट्रॅव्हलिंग थोडंसं पार्शियली इन्क्लूड असतं. म्हणजे फ्लाईट तिकीट असेल तर मग ते डिस्काउंटेड असेल आणि बाकी ट्रेन तिकीट इन्क्लूड करण्याचा प्रयत्न असतो. 2 अडल्ट्सचा, 3 टायर एसी वगैरे. बाकीच्या गोष्टी आहेत ट्रॅव्हलिंग सोडून, त्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट इन्क्लूड असतात. म्हणजे पिक अँड ड्रॉप झालं, हॉटेलचा स्टे झाला आणि स्टे आम्ही देतो मोस्टली 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार मध्ये. ओके. ठीक आहे. त्यात फूड इन्क्लूड असतं. आम्ही एमएपी प्लॅन म्हणजे मॅप प्लॅन म्हणतो त्याला. तो एमएपी प्लॅन म्हणजे ब्रेकफास्ट बरोबर तुम्हाला 1 मील कॉम्प्लिमेंटरी इदर लंच और डिनर ओके. असं असतो तो इन्क्लूड. त्यानंतर मग बाकी तिकडे फिरण्यासाठी, साईट सीइंगसाठी आम्ही कॅब ड्रायव्हर कम गाईड अरेंज करून देतो. पण फक्त एक नॉमिनल कॉस्ट त्यांच्याकडनं चार्ज करतो आणि बाकी अम्युनिटीज, ऍक्टिव्हिटीज आणि मेडिकल फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून दिलेल्या असतात. असं. ओके. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पूर्ण पॅकेज बनवूनच देतो असं. ओके. आता टुरिझम कंपनीमध्ये बऱ्याचशा कंपन्याच आहेत. राईट. जसे की असेल बरोबर. किंवा अशा बऱ्याचशा कंपन्या. हं. मग तुमची कंपनी आणि बाकीच्या कंपन्यांमध्ये काय फरक आहे? म्हणजे तुमची USP काय आहे? बघा, आता तुम्ही ज्यांची नावं घेतली किंवा श्री असतील त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये येतात. ओके. आणि आमची कंपनी जी आहे ना ती टाइम शेअर इंडस्ट्री. टाइम शेअर म्हणजे काय असतं, त्यात मेंबरशिप मिळतात. ओके. मेंबरशिप घेतल्यानंतर आपण बऱ्याच वर्षासाठी तुम्ही कंपनी बरोबर जोडलेले असतात. मग ज्यावेळी तुम्हाला प्लॅन करायचा आहे त्यावेळी तुम्हाला फक्त डेट सांगायचे असतात, प्लेस सांगायचं असतं आणि नंबर ऑफ पर्सन वगैरे एवढी डिटेल दिली की बाकी सगळ्या प्लॅनिंग आमच्या असतात. असं असतं. टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये कसं असतं की आपण एखादं पॅकेज त्यांना मागायला जातो. ते पॅकेज डिझाइन करतात आणि त्याची एक कॉस्ट सांगतात. आणि मेंबरशिप मध्ये कसं असतं, मेंबरशिप मध्ये आपण आधीच अमाउंट पे केलेली असते आणि त्याच्यानंतर मग आपण कधी जायचं, कुठे जायचं वगैरे हे ठरवतो. मग प्रीपेड, पोस्टपेड कसं आहे ना, ओके. तसा थोडासा डिफरन्स असतो याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे तुमचा प्रीपेडमध्ये तुमची कंपनी काम करते. म्हणजे हां. पेमेंट मोडचा जो टाइप आहे तो हां. प्रीपेड आहे. तो आधीच पे करून ठेवायचा. त्याच्यानंतर आपण सर्व्हिसेस वापरत राहायच्या. ओके. असं असतं. आणि या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. बरोबर. कारण तुम्ही कस्टमरला किती चांगली सर्व्हिस देता त्याच्यावरती तुमच्या बिझनेसची ग्रोथ अवलंबून असते. तर बरोबर. तुम्ही तुमच्या कस्टमरला चांगली सर्व्हिस देण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता? बघा, आता सर्व्हिस इंडस्ट्री म्हटल्यानंतर आमचा प्रयत्न असतोच की प्रत्येकाला चांगली सर्व्हिस मिळाली पाहिजे. पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हे क्लिअर असतं की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 100% सर्व्हिस सगळ्यांना देता येईल असं नसतं. कारण एकच हॉटेल आहे, स्टाफ सेम आहे, सर्व्हिसेस सगळ्या सेम आहेत. पण तुम्हाला आवडेल, कदाचित मला नाही आवडणार.
बरोबर. असं असतं. हं. म्हणून आमच्या कंपनीचं USP असं आहे, की आमची पहिली कंपनी आहे मार्केटमध्ये जी ॲग्रीमेंटवर असं मेन्शन करून देते, की तुम्हाला जर आमच्या सर्व्हिसेसमध्ये काही इश्यू आला, हं, तर तुम्ही तिथेच डिस्कंटिन्यू करून तुमची उरलेली अमाउंट रिफंड घेऊ शकता. बाकी कुठल्याच कंपनी ॲग्रीमेंटवर रिफंडचा पॉइंट असा मेन्शन नाही करत. पण आमची कंपनी करते. आमच्या कंपनीचा मोटो असा आहे, की जर तुम्हाला खरोखरच आमच्या सर्व्हिसेस आवडत असतील, तरच तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू करा. हं. सर्व्हिसेसमध्ये काही जरी इश्यू आला, तर डिस्कंटिन्यू करून तुम्ही तुमची अमाउंट रिफंड घेऊ शकता. हे रिफंड पॉलिसी किती आहे? म्हणजे किती पर्सेंट रिफंड मिळतं? म्हणजे कसं असतं, आपण जी प्राईस असते, हं, हं. त्या प्राईसनुसार आपण त्याचा पर डे काढतो. ओके. प्राईस आणि जितके डेज मिळालेत त्याच्यानुसार आपण त्याचा पर डे काढतो. हं, हं. आणि पर डे एकदा निघाला, की त्यानंतर तुम्ही किती दिवस यूज केलेत हं, हं, आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्कंटिन्यू करताय. तेवढ्या दिवसांची जी अमाउंट बनते तेवढीच मायनस होते. ओके. बाकी पूर्ण अमाउंट उरलेली कंपनी तुम्हाला रिफंड देते. ओके. असं असतं. आणि तुमच्या कंपनीच्या सर्व्हिसेसमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत? जसं की तुम्ही म्हणालात, की तुम्ही म्हणजे हॉटेल्स बुकिंग देता हं, हं. किंवा कॅब असते, कॅब बरोबर. कम गाईड असतो. बरोबर. त्यात अजून कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड असतात? सुरुवातीला तुमचं ट्रॅव्हलिंग इन्क्लूड असतं. ओके. ट्रॅव्हलिंग असेल 3 टायर एसीचं, हं. जे 2 अडल्ट्ससाठी आम्ही फक्त प्रोव्हाईड करतो. ओके. त्याच्यामध्ये मग ऑप्शन्स असतात, की 2 अडल्ट्स नको म्हणजे 3 टायर एसी नको असेल, तर मग तुम्ही स्लीपर वगैरे घेऊ शकता. मग 4 जणांसाठी असं ती ॲडजस्टमेंट असते. ओके. पण ते झालं ट्रॅव्हलिंग. हं. तो एक वेगळा विषय. तो कॉम्प्लिमेंटरी बेनिफिटमध्ये येतं. हं, हं. पण बाकी तिथून पुढे हं, हं. म्हणजे एअरपोर्टला तुम्ही उतरताय किंवा रेल्वे स्टेशनला तुम्ही पोहोचताय. हं, हं. तिथून मग तुमचं पिक अँड ड्रॉप, हं, हं. हॉटेलचा स्टे, हं, हं. हॉटेलमधलं फूड हं. जे आपल्याला गरजेचं असतं. कारण लंचच्या टाईममध्ये आपण बाहेर असतो. त्यामुळे MEP प्लॅन चालून जातो. हं, हं. ब्रेकफास्ट आणि डिनर. आणि त्यानंतर तिथल्या ज्या साईट सीइंगसाठी आपल्याला कॅब लागणार आहे, ड्रायव्हर लागणार आहे, हं, हं. गाईड लागेल. हं, हं. त्या गोष्टी आम्ही प्रोव्हाईड करतो. पण तुम्हाला एक नॉमिनल कॉस्ट पे करावं लागतं. हा प्रश्न येतो बऱ्याचदा, की क्लायंट विचारतात, की तुम्ही ही कॉस्ट इन्क्लूड का नाही ठेवली आहे? हं, हं. असं असतं, की आपण जर गोव्याला प्लॅन करतोय, हं, तर हं. गोव्याला साईट सीइंगचा खर्च खूप कमी येणार आहे. हं, हं. तेच आपण केरला प्लॅन करतोय, तर मुन्नार टेकडी फक्त साईट सीइंग करायचं असेल, हं. तर थोडा कमी खर्च येऊ शकतो. पण मुन्नार ते टेकडी ट्रॅव्हलिंग पण त्यातच इन्क्लूड करून घ्यायचं असेल, तर तो खर्च वाढून जातो. हं. म्हणून काय करतो आम्ही, की तुम्ही ज्यावेळी तुमची आयटिनरी फिक्स होते, हं. की तुम्हाला कोणत्या लोकेशनला जायचंय आणि किती दिवसाचा टूर आहे, कुठे-कुठे फिरणार ह्या सगळ्या गोष्टी फिक्स झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला ती कॉस्ट सांगतो. हं, हं. म्हणजे कसं असतं, की तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी पे करावं लागेल स्टँडर्ड प्रमाणे असं असं होत नाही. हं, हं. तुमची जी नीड आहे ना, हं. तेवढेच तुमच्याकडनं पैसे पे होतात. आणि एवढी गोष्ट एन्शुअर करतो आम्ही, की तुम्हाला मार्केट प्राईस जी लागणार आहे, तुम्ही जर हं. स्वतःहून करायला गेलात, तर त्याच्यापेक्षा कमीमध्ये झालं पाहिजे आणि मार्केटमध्ये तुम्हाला जे त्या कॉस्टमध्ये मिळणार त्याच्यापेक्षा थोडंसं लक्झरी आम्हाला देता आलं पाहिजे. ओके. असा प्रयत्न करतो. ओके. असं. त्याचप्रमाणे तुमच्या क्लब बेनिफिट्स सुद्धा आहेत. राइट. तर त्याबद्दल जरा सांगा, की तुमच्या कंपनीची मेंबरशिप घेतल्यानंतर हं, हं. कस्टमरला काय-काय बेनिफिट्स मिळणार आहेत? बरोबर. आमचा जो मेन पार्ट आहे, हं. तो म्हणजे स्टे तुमचा. हं. ठीक आहे. तर स्टे बरोबर आम्ही पॅकेज करून देण्याच्या दृष्टीने आम्ही ट्रॅव्हलिंग इन्क्लूड करून दिलंय, फूड इन्क्लूड केलंय, साईट सीइंगसाठी एक नॉमिनल कॉस्टमध्ये तुम्हाला कॅब ड्रायव्हर कम गाईड तर दिलंच आहे. हं, हं. ठीक आहे. मेडिकल फॅसिलिटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काही क्लब बेनिफिट देतो. हं, हं. कारण कसं असतं प्रत्येक वेळी आपण हॉलिडेज प्रत्येक वर्षी होणार अशातला भाग नाही. एखाद हं. वर्ष जर नाही जाऊ शकलात, हं. तर तुम्हाला हॉलिडेच्या व्यतिरिक्त पण आम्ही काही क्लब बेनिफिट्स देतो. हं, हं. त्या क्लब बेनिफिट्समध्ये तुम्हाला डिनर असेल, हं. तुमची जर अॅनिव्हर्सरी वगैरे किंवा बर्थडे पार्टी वगैरे कोणाची करायची असेल सेलिब्रेट, तर माझ्यासाठी डिनर असेल हं. किंवा मग मूव्ही तिकीट्स वगैरे आम्ही तुम्हाला हं, देतो. हं. लहान मुलांसाठी समर कॅम्प्स वगैरे आम्ही ऑर्गनाइज करतो. हं. आमचं ऑर्गनायझेशन असेल किंवा मग आमची स्पॉन्सरशिप वगैरे असेल, हं. तर आम्ही ते सुद्धा पाठवतो. म्हणजे तुमच्या किड्सना वगैरे तुम्ही समर कॅम्पला वगैरे पाठवू शकता आणि हं. बरेच इव्हेंट कंपनी स्पॉन्सर करते किंवा मग स्वतः ऑर्गनाइज करते. त्याचे ओके. पासेस वगैरे आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाईड करतो. असं आहे. ओके. म्हणजे जरी हॉलिडेला आपण नाही जाऊ शकलो, हं. तरी पण बाकीच्या गोष्टींमधनं तुम्ही कंपनीला प्रमोट करत राहिला हवं असं. हं, हं, म्हणजे हं. असा प्रयत्न आमचा असतो. म्हणजे हॉलिडेच्या व्यतिरिक्त पण आम्ही काही एक्स्ट्राच्या सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाईड करतो. असंच. ओके. तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय. हं. त्यामध्ये तुम्हाला कोणते-कोणते चॅलेंजेस तुम्ही फेस करताय किंवा कोणत्या-कोणत्या गोष्टी अशा चॅलेंजिंग वाटतायत? कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. बरोबर. असे टूर पॅकेज अरेंज करून देणाऱ्या कंपन्याच खूप आहेत. तर मग तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात? बघा ही इंडस्ट्री आहे, तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं, ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. हं, एकतर पहिला कॉम्पिटिशन भरपूर आहे हं, आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कुठलीच कंपनी 100% सर्व्हिस देऊ शकत नाही. हं, म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपण 100% ज्या नीड्स आहेत त्या हं, पूर्ण करू शकणार नाही आहोत. प्लस कॉम्पिटिशन भरपूर आहे. हं, मग अशा ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या चॅलेंजिंग असतात. हं, हं, बरेच लोकं काय करतात, की कंपॅरिझन होतं, की हं, तुमची पण कंपनी तशीच असेल, की अशा आम्ही मार्केटमध्ये बऱ्याच कंपनी बघितल्यात. हं, मग हे असंच असतं, मग ते सर्व्हिस वगैरे मिळत नाही वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचा व्ह्यू हा वेगळा असतो. हं, राइट. मग त्या दृष्टीने आम्ही बरेच प्रयत्न केलेत, की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्या प्रॉब्लेम्स असतात. आता प्रॉब्लेम कुठले असतात? एक तर टाईमचा इश्यू असतो किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे असेल. हं, बरोबर आहे. म्हणून लोकं टूर मागे जास्त वेळ घालवत नाहीत किंवा मग जास्त प्रायोरिटी देत नाहीत. हं, हं, राइट. मग आम्ही त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय, हं, पहिली गोष्ट. आणि प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो जसं मी तुम्हाला सांगितलं. हं, आता क्लब महिंद्राची सर्व्हिस ज्या लोकांनी खूप आधी घेतली आहे, हं, इनिशियल स्टेजला, हं, हं, तर त्यांना खूप चांगल्या सर्व्हिसेस मिळाल्या.
आता पण क्लब महिंद्रा ब्रँडच आहे. त्यांच्या प्रॉपर्टीज लोकांना आवडतातच. पण असं झालंय की त्यांचा कस्टमर बेस खूप जास्त वाढून गेलाय आणि त्यांच्या प्रॉपर्टीज लिमिटेड आहेत. ठीक आहे. त्यांचा जो म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे बिझनेसचं, त्याच्यामध्ये असं होतं की त्यांना सर्व्हिस तर द्यायची आहे. त्यांच्या प्रॉपर्टीज पण चांगल्या आहेत, पण सर्व्हिस मिळत नाही. म्हणून मग त्यांनी सीझनल बॅरियर वगैरे केलंय, हं, की हं. तुम्ही सीझन वाईज मेंबरशिप घ्या. त्या सीझनमध्येच तुम्हाला बुकिंग मिळेल. आमच्या कंपनीचं अजून तसं केलेलं नाहीये. ठीक हं, आहे. हं, जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आर-सी-ए म्हणून आहे, हं, रिसॉर्ट कॉन्डोमिनियम इंटरनॅशनल. हं, हं, हे एक हब आहे. हं, हं, ही जी कंपनी आहे ना, हं, त्याच्यामध्ये 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार सगळ्या कंपनीज येतात. ठीक हं, आहे. हं, त्यातलं कुठलंही हॉटेल तुम्ही घेऊ शकता. हं, तोच प्रयत्न आम्ही करतोय. हं, 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 म्हणजे तुम्हाला कधीच प्रॉपर्टीज कमी पडल्यात किंवा प्रॉपर्टीज अवेलेबल नाहीयेत म्हणून बुकिंग मिळत नाहीये, हं, असं कधीच होऊ नये. हं, हं, आणि आमचा प्रयत्न असा असतो, की आम्ही जे बुकिंग वगैरे करतो ना, ते बी-टू-बी रेटमध्ये करतो. हं, हं, म्हणजे आम्ही बुकिंग्स आता जर तुम्ही एखादी बुकिंग आमच्याकडनं मागितली, हं, हं, तर आम्ही डायरेक्टली बी-टू-बी हं. 15 टू 20 हॉटेल्सना कॉन्टॅक्ट करतो. हं, हं, त्यांच्याकडनं बी-टू-बी रेट घेतो. हं, हं. त्याच्यातले 5 हॉटेल्स फायनल झाले, 5-7 हॉटेल फायनल झाले, की ती लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवतो. असं असतं. ओके. त्या लिस्टमधनं तुम्हीच हॉटेल सिलेक्ट करा. तुम्हाला जे आवडेल त्या हॉटेलचं बुकिंग आम्ही करून देतो. असं आहे. पण ओके. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सोयीस्कर होईल असा प्रयत्न आमचा असतो. ओके. आता तुमच्या कंपनीची मेंबरशिप घेण्यासाठी किंवा तुमच्या कंपनी थ्रू टूर्स अरेंज करण्यासाठी तर तुम्ही जे प्रेक्षक आहेत त्यांना काय आवाहन कराल? किंवा कसं असतं म्हणजे यामध्ये ना ट्रस्ट फॅक्टर पण असतो. राइट. कारण आम्ही आज मेंबरशिप घेणार, आज पैसे देणार. त्यानंतर कंपनी 3 वर्ष आम्हाला किंवा 10 वर्ष जे सर्व्हिस देणार आहे, कंपनी सस्टेन राहील की नाही? किंवा बरेचसे प्रश्न असतात. बऱ्याच कारण बऱ्याच ठिकाणी अशा बऱ्याचशा फ्रॉड्स पण होतात. तर मग तो तुम्ही म्हणजे प्रेक्षकांना किंवा जे बघणार आहेत व्ह्युअर्सना त्यांना तुम्ही काय आश्वासन द्याल? किंवा तुमच्या कंपनी थ्रू टूर करण्यासाठी काय आव्हान कराल? बघा, कसं असतं, की चॅलेंजेस आहेत आणि बाहेर मार्केटमध्ये बऱ्याच कंपनी आहेत, ज्यांनी चालू केल्यात, नंतर बंद केल्यात. हं. ज्यांना जमलं नसेल त्यांनी बंद केल्यात किंवा ज्यांनी इंटेन्शनली बंद केल्यात, अशा पण बऱ्याच कंपनी आहेत. त्यामुळे लोकांना थोडीशी मनात भीती असते, बरोबर. की खरोखर तिथे सर्व्हिस चांगली मिळेल की नाही, हं, राइट? हं, पण तरी असून नवीन बिझनेसेस चालू होत असतात, हं, राइट? आणि प्रत्येक सक्सेसफुल आपण ज्या कंपन्यांची नावं आजच्या डेटला घेतोय, हं, त्यांनी कधी ना कधी सुरुवात केली होती आणि हं, प्रत्येक बिझनेसला पहिला कस्टमर हा असतोच. हं, तर आमचं फक्त प्रेक्षकांना आव्हान असं असेल, हं. की कंपनीची इनिशियल स्टेज चालू आहे. ठीक बरं, आहे. बरोबर. सो आमचा प्रयत्न असा असेल, की तुम्ही थोडासा विश्वास ठेवून जरी आमच्याबरोबर सुरुवात केलीत ना, हं, हं, त्याच्यानंतर डिसिजन तुमच्याच हातात आहे. हं, कारण आमच्या कंपनीने एक वेगळेपणा असा ठेवला इथे, की जर तुम्हाला खरोखर सर्व्हिस आवडत असेल तरच तुम्ही पुढे कंटिन्यू करणार आहात. हं, सर्व्हिसमध्ये काही इश्यू आला तर एग्रीमेंटवर कंपनीने लिहून दिलेलं आहे, की तुम्ही तुमची अमाउंट रिफंड घेऊ शकता. हं, हं, बाकीच्या कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम काय होतो, की आपण विश्वास ठेवला, एकदा पैसे पे केले, हं, सर्व्हिसेस जरी चांगल्या नाही मिळाल्या, तरी आपले पैसे अडकलेले आहेत. हं, आपण बाउंडेड होऊन जातो. हं, मग तसा विषय इथे ठेवलेला नाहीये. हं, हं. तुम्हाला जर खरोखर आवडत असेल तर पुढे कंटिन्यू करा. नसेल आवडत तर डिस्कंटिन्यू करून अमाउंट रिफंड घेऊ शकता. म्हणजे हा एक थोडासा वेगळेपणा ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि ओके. हाच विचार करून प्रेक्षकांनी आता जे बघतात आपलं हे, हं, त्यांनी थोडासा विश्वास ठेवून एक सुरुवात करावी हं, आणि हं. आवडल्यानंतर ॲक्चुअल डिसिजन घ्यावं, की आमच्याबरोबर कंटिन्यू करायचं की नाही करायचं. तुमच्या कंपनीचं व्हिजन काय आहे? म्हणजे अजून 10 वर्षानंतर कंपनीला कुठे बघता? बघा आता कंपनीचं व्हिजन तर आहेच मोठा आणि हं, व्हिजन म्हणजे काय, की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते फिरायला जातात, राइट? बरोबर. त्यांचे रेग्युलर टूर वगैरे होत असतात. त्यांना हं, फरक नाही पडत ते ₹1,00,000 इन्व्हेस्ट करतात, ₹2 इन्व्हेस्ट करतात. हं, बरोबर आहे. पण आमच्या कंपनीचं मेन व्हिजन असं आहे, की ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत, हं, ज्यांचा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, ज्यांचा टाईमचा वगैरे इश्यू आहे, त्यामुळे त्यांना हॉलिडेज वगैरे मॅनेज करता येत नाही. हं, बरेचदा असं होतं, आपले हॉलिडेज न होण्यामागचं कारण काय असतं, की आपल्याला ज्यावेळी वेळ आहे, हं, त्यावेळी आपलं बजेट बसत नाहीये आणि हं, ज्यावेळी आपल्याकडे पैसे आहेत, त्यावेळी आपल्याला सुट्ट्या मॅनेज होत नाहीयेत. हं, हं, राइट? हं, या दोन्ही प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढून आम्ही एक वेगळी कन्सेप्ट डिझाइन केली आहे हं, आणि त्या कन्सेप्टमध्ये असं मिळतंय तुम्हाला, की तुम्हाला टाईमचा इश्यू कधीच येणार नाही. आणि पैसे मॅनेज होतील त्यावेळी टूर करायचं असं पण काय, कारण आपण सुरुवातीलाच पैसे पे केलेले हं, असतात, हं, राइट? आणि हं, सुरुवातीलाच पैसे पे करताना पण आम्ही अशा फ्लेक्सिबिलिटीज देऊन ठेवल्यात, की त्या पैसे पेमेंटसाठी सुद्धा तुम्हाला कुठला त्रास होऊ नये. हं, हं, त्याच्यासाठी बरेच ऑप्शन्स आम्ही ठेवलेले आहेत. हं, ठीक आहे. मग कुठलाही ऑप्शन तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तुमच्यासाठी, त्या ऑप्शनने तुम्ही म्हणजे एनरोल करू शकता हं, आणि तुम्हाला इन फ्युचर जोपर्यंत तुम्ही आमच्या कंपनीबरोबर जोडलेले आहेत, कधी तुम्हाला टाईमचा इश्यू येणार नाही. कारण हं, त्या टाईमच्या बाबतीत फ्लेक्सिबल ठेवलेलं आहे हं, आणि कधीच पैशाचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपल्याला जायचंय त्यावेळी फक्त एवढाच विचार असतो, की आपल्याला वेगळे जे पैसे काढायचे टूरसाठी ते फक्त आपले जे शॉपिंग असेल फॅमिलीचं तेवढं हं. आणि तिकडचं जे काही आपण स्नॅक्स वगैरे ट्राय करणार तेवढंच. मग तेवढी एक छोटीशी अमाउंट जरी आपल्याकडे अरेंज झाली, आपण कधी टूर प्लॅन करू शकतो. नमस्कार. आता आपण भेटणार आहोत मॅजिकल वेव्हज या कंपनीच्या ब्रांच इन्चार्ज यांना. त्यांचं नाव आहे नितीन सानप. नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही तुमच्या कंपनीविषयी काय सांगाल? ॲक्चुअली मी माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव नितीन सानप आहे. हं. मी ते ब्रांच इन्चार्ज म्हणून काम करतोय. ओके, कंपनीच्या इस्टॅब्लिशमेंटपासून मी सोबत आहे कंपनीच्या ओके. आणि नॉर्मली मॅजिकल जी कंपनी अशी आहे, मी कंपेअर दुसऱ्या कंपन्यांना करणार नाही. पण ते म्हणतो ना, की जेन्युइन आणि ट्रस्ट
कसा तयार करायचा यासाठी ट्रान्सपरन्सी आम्ही बुकिंग सिस्टम ठेवला आहे. मेन गोष्ट अशी आहे की आम्ही वर्षभरापासून जेव्हा कंपनी चालू केली आजपर्यंत आमचे जवळपास 2,000 मेंबर आहेत. त्यापैकी 500 मेंबर इंडिया इंटरनॅशनल टूर्स आमच्याकडे करून आले आहेत. ठीक आहे. आणि मेन आमचा सिस्टम काय आहे की आम्ही असं वॉकिंग कस्टमर वगैरे नाही घेत. नॉर्मली आमचं कसं असतं की आम्ही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी जसं रिलायन्स स्मार्ट असेल, पीव्हीआर असेल यांच्याशी आमचा टायप असतो मॉलसोबत. त्यामध्ये आम्ही खूप लकी ड्रॉ ॲज अ कुपन फिलअप करतो. नॉर्मली कुपन फिलअप करून आम्ही त्यांना इथं ॲज अ गिफ्टसाठी आम्ही नॉर्मली बोलवतो. आणि त्यांना सांगतो की बाबा बऱ्याच फॅमिलींना असतील इथे आम्ही आमचं प्रेझेंटेशन तुम्हाला देणार. आमच्या कंपनी तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आम्ही. तो कन्सेप्ट तुम्हाला आवडला तर तुम्ही घ्या, नाही आवडला तर ज्या गिफ्टसाठी आम्ही त्यांना बोलवलं त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि मेन आमचा कन्सेप्ट लोकांना का आवडतो आणि लोक आम्हाला काय एवढं चॉईस करतायत की आमच्याकडे जी फ्लेक्सिबिलिटी आहे की ती ईएमआय ऑप्शन्स आहे. आणि मेन गोष्ट आहे की आम्ही तर आता अशा बऱ्याचशा कंपन्या आहे मार्केटमध्ये की ते 1 वर्ष 6 महिने काम करतात, फ्रॉड करतात, निघून पण जातात. त्यामुळे बऱ्याच वेळी चॅलेंजिंग पण असतं की बाबा क्लायंटला कन्व्हिन्स करणं, ट्रेस करणं. तर यासाठी आम्ही कस्टमरला आम्ही हेच सांगेल की तुम्ही सुरुवातीला आमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही आमच्या एक छोट्या पॅकेजपासून सुरुवात करा. 2 वर्षाचं, 3 वर्षाचं. आणि तुम्ही 5 वर्ष किंवा 10 वर्षाला गुंतवणूक नका करू. आम्ही स्वतः सांगतो. तुम्ही 2 इयर्स, 3 इयर्सचा प्लॅन घ्या. एखादी ट्रिप आमच्याकडे करून या. ट्रिप करून आल्यानंतर तुम्हाला आमच्याकडे सॅटिस्फाईड वाटलं तर तुम्ही मग अपडेट करा. हे असं आम्ही स्वतःहून क्लायंटला सांगतो. आणि मेन गोष्ट आमच्याकडे असे पण ऑप्शन डिझाइन केलेत की बाबा तुम्ही आमच्याकडे ₹1 डाउन पेमेंट करून किंवा ₹0 डाउन पेमेंट करून तुम्ही 2 महिना 3 महिन्याचा कालावधी घ्या. एखादा टूर जाऊन या आणि आल्यानंतर पण तो ईएमआय आम्ही चालू करतो. आणि मेन आमच्या कंपनीच्या लीगल अग्रीमेंटमध्ये मेन्शन आहे की ॲज पर कमिटमेंट व्हॉट आय कमिटेड, व्हॉट माय एक्झिक्युटिव्ह कमिटेड, व्हॉट माय सेल्स टीम कमिटेड, सर्व्हिसेस नॉट डिलिव्हर. जे आम्ही लीगलला लिहून दिलंय, जे एक्सप्लेन केलंय, तर सर्व्हिसेस तुम्हाला डिलिव्हर नाही झाला तर तुम्ही तुमचे जे पैसे आहे, जेवढे दिवस यूज केले ते देऊन तुम्ही पैसे रिफंड पण घेऊ शकतात. असं आम्ही लीगली मेन्शन केलंय. कारण अशी प्रॉब्लेम येतच नाही. आम्ही जे क्लायंटला कमिट करतो 3 to 5 स्टार आणि आमचा B2B बिझनेस असतो. आम्ही आजकाल आहे यांचे कसे 20% 30% कमिशन घेतात हॉटेलकडनं. आणि पहिले त्या हॉटेलकडनं B2B बिझनेस टू बिझनेस कमर्शियल घेऊन टाकतात. तर आम्ही काय केलंय पेक्षाही आम्हाला कमी कॉस्टमध्ये हॉटेल भेटतात. आणि आम्ही डायरेक्ट हॉटेलशी मेलवर संभाषण करतो. आमची टीम कस्टमर मेकरशी सुद्धा त्या ओनरशी, त्या मॅनेजमेंटशी, तिथल्या सेल्स टीमशी बोलते हॉटेलच्या आणि आम्ही त्यांना B2B रेट घेतो. त्यामुळे आज जवळपास पुढे जगामध्ये, भारतामध्ये आमचे हजारो हॉटेल्सचे आमचे टायअप आहेत. B2B आम्हाला रेट्स मिळतात. त्यामुळे आम्ही या कमी कॉस्टमध्ये आणि आमची पर डेची कॉस्ट काय सर ₹5,000 ते ₹6,000 पर नाईटची कॉस्ट घेतो. त्यामध्ये आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट, डिनर, हॉटेलचा स्टे, थर्ड एसी ट्रेन आम्ही प्रोव्हाइड करतो. प्लस फ्लाईटमध्ये फ्लाईट 20%. तर माझं सर्वांना अशी विनंती असेल की बाबा तुम्ही आमच्याकडे या. सरांच्या प्रेफरन्स तुम्ही या आमच्याकडे. तुम्ही आमची एक सर्व्हिस ट्रायल पॅकेज घ्या. 2 इयर्स मिनिमम ट्रायल पॅकेज आहे. तुम्ही ते घ्या, यूज करा, एक्सपिरियन्स करा, मग तुम्ही मोठं पॅकेज घ्या. आणि मेन गोष्ट माझे एवढंच सांगेल की बाबा आजकाल अशा बऱ्याच कंपन्या असतात पण प्रत्येकावर आपण तो संशय नाही घेतला पाहिजे. राईट. प्रत्येक माणूस सारखा असू शकतो का नाही. आता जसे 5 बोटं सारखे असे प्रत्येक कंपनी पण सारखी नसते. पण आजकाल काय सोशल मीडिया वगैरे याच्यामुळे बऱ्याचशा ज्या चांगल्या कंपन्या आहेत ते पण नुकसानमध्ये जायला लागले. तर असं न होता तुम्ही या जेन्युनली अनुभव घ्या. वाटलं तुम्ही तर मग मोठं पॅकेज घ्या. छोट्यापासून सुरुवात करा. इथेच तुम्ही कुठेही गुंतवणूक करत असेल तर छोट्यापासून सुरुवात करा. पहिले अनुभव घ्या, मग तुम्ही होतं अपडेट करा. हे मी एवढं सांगेल तुम्हाला. नाही, मी तुमच्या कंपनीची सर्व्हिस घेतली आणि तुमच्या थ्रू एक टूरला पण जाऊन आलो. राईट. तर त्यामुळे मी सांगू शकतो की तुमच्या कंपनीबद्दल जे मला आवडलंय ते म्हणजे तुम्ही प्लॅन कस्टमाइज करू शकता. म्हणजे 100% तुम्हाला हॉटेल बुकिंगचे ऑप्शन्स आहेत. त्यातून तुम्ही चूज करू शकता किंवा एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व सर्व्हिसेस मिळतात. म्हणजे ट्रेन राईट. बुकिंग पासून ते तुम्ही आम्हाला हॉटेल फक्त स्टे. सर डेट सांगा, डेस्टिनेशन सांगा, किती ॲडल्ट्स आहे आणि किती किड्स आहेत. हे 4 क्रेडेन्शियल आम्हाला द्या तुम्ही मेलवर. आम्ही तुम्हाला पूर्ण आयटनरी करून देऊ. आणि आमच्याकडे असेही ऑप्शन आहे बाबा तुम्हाला पहिली लिस्ट नाही आवडली हॉटेलची, आम्ही तुम्हाला अगेन लिस्ट पाठवतो. आणि आजकाल सर बाकीच्या कंपन्यांमध्ये असं असतं की 30 दिवस आधी बुकिंग करा, 45 दिवस. आणि माझ्याकडे असे 100 कस्टमर आहेत त्यांना आम्ही की विशाल दराडे सारखे क्लायंट आहेत, नंतर योगेश पाटील सारखे क्लायंट आहेत, बरेचसे क्लायंट आहेत की मी नावं सांगू शकतो की ज्यांनी वन नाईट आधी बुकिंग टाकली तरी आम्ही त्यांना बुकिंग दिली. मग त्यांना नंतर कालभैरवनाथ असेल, महाकालेश्वर असेल, उज्जैन असेल, आणि आम्ही देवस्थानाला सुद्धा बुकिंग प्रोव्हाइड करतो. कारण आपलं सिस्टम सिंपल आहे की बाबा तुम्ही डेट अँड डेस्टिनेशन सांगा, आम्ही तुम्हाला पूर्ण ट्रान्सफरची बुकिंग करून देऊ. ओके. खूपच छान. त्याचप्रमाणे तुम्ही जर एनपी क्रिएशन च्या रेफरन्सने आलात तर तुम्हाला ॲडिशनल 10% डिस्काउंट मिळणार. 100% तर सरांच्या तुम्ही तुम्ही या. NP10 हा कोड यूज करू शकता. 100. आणि कंपनीबद्दल बाकी सर्व डिटेल्स म्हणजे जे कॉन्टॅक्ट नंबर असतील किंवा ॲड्रेस असेल, कंपनीचं जे ब्रांच ऑफिस आहे ते सध्या कल्याणला कल्याणमध्ये सर्वोदय आहे मॉल आणि आणि नाशिकला नाशिकमध्ये आहे. चांडक सर्कलला आहे. आणि आमचं हे पण म्हणणं आहे की बाबा तुम्ही आमच्या प्रेझेंटेशनला या. तुम्हाला कुठलाही फोर्स नाहीये की बाबा तुम्ही घेतलंच पाहिजे. तुम्ही या, आवडलं तर घ्या, नाही आवडला सुंदर आमचे 3 गिफ्ट्स आम्ही तुम्हाला देऊ आणि चहा कॉफी देऊन तुम्हाला फ्री करू. फक्त 45 मिनिटं वेळ काढून हसबंड वाईफ एवढीच आमची विनंती आहे. ओके. धन्यवाद सर, थँक्यू तुम्ही म्हणजे वेळ दिल्याबद्दल. नाही सर, थँक्यू. थँक्यू. यांच्या कंपनी थ्रू मी पण एक टूर केली आहे केरळला. तर खूप छान एक्सपिरियन्स होता.
म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला खूप सारे सर्व्हिसेस मिळतात. जसं की हॉटेलचं बुकिंग असेल, तुमचं ट्रॅव्हलिंगचं सर्व्हिस असेल किंवा तिथे कॅब बुकिंग असेल, तर तुम्हाला एकाच कंपनी थ्रू सर्व बुकिंग्स मिळतात. त्यामुळे ते बाकीच्या गोष्टींचं टेन्शन राहत नाही. तिथे गेल्यानंतर कुठे जायचं किंवा बाकीच्या गोष्टी कशा अरेंज करायच्या, ते एक टेन्शन राहत नाही, की ते एका ठिकाणी सर्व सर्व्हिस मिळून जातील. तर तुम्हाला कोणाला जर टूर बुक करायची असेल किंवा कंपनीला कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतील. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद सर. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या कंपनीबद्दल ही महत्त्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत शेअर केलीत. निलेश सर, तुम्ही पण आम्हाला वेळ काढून तुमच्या चॅनलवरती येऊ दिलात. ठीक आहे. त्याच्याबद्दल एनपी क्रिएशनचे पण आभार. आणि तुम्ही आमच्या कंपनीला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय त्याच्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद.